नमस्कार. लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आता मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कान्हा तिथे आधी पोहोचलेला असतानाही विक्रम आता गुंडांना पैसे देऊन स्वतःच मात्र आधी पोहोचलो आहे असं दाखवायचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याचा हा प्रयत्न जो आहे तो कान्हा हाणून पाडतो व तोच पहिल्या फेरीचा विजेता आहे हे तो सर्वांना पटवून देत असतो. पण आता कान्हाच पहिल्या फेरीचा विजेता आहे हे सखी मान्य करेल की नाही हे पाहण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि आता परशुराम काका आणि विक्रांत दोघे मिळून आता या कान्हाविरुद्ध काय डाव रचणार आहे तोही पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चाळीमध्ये सर्वजण कान्हासोबत सेल्फी घेत असताना त्याचं लक्ष त्या फळ्याकडे जातं आणि त्याच्या काहीतरी लक्षात येतं आणि तो लवकरच तिथून बाहेर पडून निघायला लागतो. तर आता सखी जी असते ती आता इकडे एका बागेमध्ये बसलेली असते विचार करत आणि तेवढ्यातच एक फूल जे असतं चाफ्याचं ते तिच्या अंगावर पडतं. आता ते फूल पाहिल्यावर खरं तर ती खुश होते आणि तिला तिच्या बाबांची आठवण येते. तर आता हा विकी जो असतो तो फक्त आणि फक्त काहीही न करता कान्हाला फॉलो करणार असतो या परशुराम काकाच्या सांगण्यावरून आणि म्हणूनच तो आता चाळीच्या बाहेर कान्हाचं वाट पाहत बसलेला असतो आणि या परशुराम काकाला कॉल करून सांगतो की कधी येणार आहे तुमचा कान्हा, अजून किती वेळ मला त्याची वाट पाहायची आहे. त्यावर परशुराम काका सांगतो की तू काहीही करू नकोस, तू फक्त आणि फक्त त्याला फॉलो कर. तर असं दोघांचं बोलणं चालू असताना तेवढ्यातच कान्हा त्या चाळीच्या बाहेर येतो आणि त्याच्यासोबत किरणही असतो. आता किरण त्याला रिक्षा शोधून देतो आणि तो किरणला बाय बोलून तूच जिंकणार आहेस वगैरे असं किरण कान्हाला सांगतो आणि कान्हा त्याला बाय करून आता रिक्षात बसून पटकन त्या सखी बागकडे जायला निघतो. तर आता हा विक्रमही फोन ठेवतो आणि पटकन कान्हाला फॉलो करण्यासाठी त्याच्या मागे मागे निघतो. तर खरं तर हा परशुराम काका आणि हा विक्रम या दोघांमध्ये झालेल्या डीलचाच हा एक पार्ट असतो आणि हा विक्रम जो असतो तो फक्त आता कान्हाला फॉलो करून हा भाग जिंकणार असतो. तर इकडे सरकार जी असते ती आता चिडतच या स्वयंवराच्या मंडपामध्ये पोहोचलेली असते आणि ती शीनाला विचारते की सखी कुठं आहे, किती वेळ होत आला आहे. तर शीना सांगते की 2 तास होत आली आहेत. त्यावर सरकार विचारते की सखी कुठं आहे, फोन का नाही केलास तिला. त्यावर शीना सांगते की तिला फोन केला होता पण तिचा फोन बंद येतोय आणि त्यामुळे तिला ट्रेसही करता येत नाही आहे कुठे. आता मात्र सरकार फारच जास्त भडकलेली असते व बोलते की युजलेस कुठली आणि तोंड वर करून मलाच सांगतेयस अजून, लवकरात लवकर सखी कुठे आहे ते शोधून काढ वगैरे. आता ती या शीनावरच भडकलेली असते. तर सखी आता इकडे बागेत बसलेली असते आणि ती तिच्या गौतम काकासोबत त्या बाउन्सरच्या फोनवरनं गौतम काकासोबत बोलत असते आणि तिचा फोन मात्र तिने बंद करून ठेवलेला असतो. तर ती गौतम काकाला सांगत असते की अजूनपर्यंत तरी इथे कोणीही पोहोचलेलं नाही आहे. तर काकाही तिला इकडचे अपडेट देत असतो की हो का, पाहूयात आपण कोण पोहोचतंय तिकडे वेळेवर वगैरे असं. आणि तेवढ्यातच त्या सरकारचं लक्ष जे असतं ते या गौतमकडे जातं आणि ती गौतमकडे येते आणि त्याचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. आता गौतमच्याही लक्षात येताच तो मागे वळून पाहतो तर ती जोरात ओरडूनच विचारते कोणाशी बोलतोय, सखीशी बोलतोयस का, कुठं आहे सखी. तर हाही गौतम काका आहे, त्याला मात्र पक्का माहीत असतं की सखी कुठे आहे म्हणून. आणि आता सरकारचा आवाज ऐकल्यानंतर सखी ही फोन ठेवून देते. आता मात्र ती गौतमला विचारत असते की सखी कुठे आहे म्हणून, पण गौतम मात्र तिला काही एक सांगायला तयार नसतो. गौतम फक्त तिच्याकडे पाहून एकदा हसतो आणि बोलतो की मला काय माहीत सखी कुठे, आणि नेहमीप्रमाणे त्याची दारूची बाटली काढून तो आपला दारू पिण्यातच व्यस्त असतो आणि सरकारकडेला मात्र त्याचं लक्षच नसतं. तिला तो दुर्लक्षित करतो व बोलतो की मला काय माहीत असणार सखी कुठे गेली आहे म्हणून, शोधा तिला म्हणजे सापडेल तुम्हाला. आणि असं बोलून तो तिथून निघून जातो. आता खरं तर ही सरकार या गौतम काकावरही खूप जास्त चिडलेली असते आणि तेवढ्यातच इकडे बागेमध्ये सखीसोबत जे 2 बाउन्सर असतात ते आता तिला सांगायला येतात की आपल्या आउटर लाईनपर्यंत या बागेपर्यंत कोणीतरी एकजण येऊन पोहोचलेला आहे. तर आता हे ऐकल्यानंतर सखी मात्र चक्रावून जाते व विचारते की काय, कोण पोहोचलं आहे इथपर्यंत येऊन, कोण आहे ते,
मला नाव तरी सांगा. तर इकडे सगळ्यात आधी कान्हा पोहोचलेला असतो. आता सखीने इथे त्यांचं शक्तीची परीक्षा घेण्यासाठी आधीपासूनच गुंडांना बोलावून ठेवलेलं असतं की जो कोणी आधी पोहोचेल त्याला हे गुंड मारतील. आता कान्हा इथे पोहोचल्याच ते गुंड जे असतात ते कान्हाला मारायला सुरुवात करतात. तर कान्हा खाली पडतो आणि तसे ते सगळे 5-6 गुंड जे सखीने बोलावलेले असतात ते आता असे रिंगण करूनच कान्हाभोवती उभे राहतात कान्हाला मारण्यासाठी वगैरे. आता मात्र कान्हाच्या लक्षात येतं की अच्छा, म्हणजे आता युक्तीची परीक्षा तर झालेली आहे, हे सगळे क्लू शोधून, हे ठिकाणं शोधून वगैरे, पण आता असं वाटतंय की आता शक्तीची परीक्षा बाकी आहे. आता शक्ती प्रदर्शन करावं लागेल आपल्याला यांच्यासमोर वगैरे, असा तो मनाशीच विचार करतो. आणि तितक्यातच त्यातील एक गुंड जो असतो तो कान्हाला मारायला येणार, तेवढ्यातच कान्हा त्याला प्रत्युत्तर करतो. आणि आता मात्र इथे कान्हाची त्या गुंडांसोबत हाणामारी सुरू होते. आता हे सगळे गुंड मिळून कान्हाला मारत असतात. तर कान्हाही काही कमी नसतो, तोही मात्र हार मारत नाही आणि या सगळ्या गुंडांसोबत लढत असतो. पण तेवढ्यातच कोणीतरी एकजण कान्हाच्या डोक्यावर काठीने जोरात वार करतं. तसा कान्हा खाली पडतो आणि कान्हा पाहायचा प्रयत्न करत असतो की हा नक्की कोण आहे. तर तो असतो विक्रम देसाई. आता हा विक्रम जो असतो ते आलेल्या गुंडांना काही पैसे देतो व बोलतो की हीच बातमी तुमच्या सखीपर्यंत पोहोचवायची की मी इथे सर्वात आधी आलो आहे. आता लवकरात लवकर याची बॉडी कुठेतरी बाजूला नेऊन टाका आणि मला मारा, की जेणेकरून सखीला असंच वाटलं पाहिजे की इथे सर्वात आधी मीच आलोय आणि तुम्ही मलाच मारलंय असं. आता सखीही तेवढ्यात हे सगळं ऐकल्यानंतर पटकनच कोण आलं आहे, कोण पोहोचलं आहे इथे, हे पाहण्यासाठी निघालेली असते. तर इकडे विक्रमने सांगितल्याप्रमाणे हे गुंड जे असतात ते आता त्याला खोटं का होईना मारायला सुरुवात करतात. आणि इकडे यांची अशी खोटी हाणामारी वगैरे सुरू असते. तर तेवढ्यात ते सखी येऊन पोहोचते आणि सखी दुरूनच हे सर्व काही पाहत असते. आणि त्यामुळे सखीलाही असंच वाटतं की सर्वात आधी इथे विक्रमच येऊन पोहोचलाय की काय. त्यामुळे एकदम वाजत गाजतमध्ये इकडे परत मंडपामध्ये परत एकदा एकदम ढोल ताशांच्या गजरामध्ये सखीचं आणि त्या विक्रमचं स्वागत केलं जातं. तर सखीही फार खुश असते, कारण खरं काय घडलंय हे तिला माहीत नसतं आणि तिलाही हेच वाटत असतं की खरोखरच विक्रमच सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचलाय वगैरे. तर तिथे पोहोचल्यानंतरही आता हे परशुराम काका आणि मीनाक्षी काकू ज्या असतात ते मात्र फार खुश असतात, कारण त्यांचाच हा उमेदवार असतो आणि आता तो पहिली फेरी जिंकलेला असतो. त्यामुळे सखी जी असते ती सांगते की पहिली फेरी विक्रम जिंकलाय, कारण तो सर्वात आधी माझ्यापर्यंत पोहोचलाय वगैरे. सरकारला मात्र त्याच्यावर विश्वास नसतो. तर सरकार सखीला विचारते, हो का, कशी जिंकलाय मग हा पहिली फेरी? म्हणजे तू जे काही 4 प्रश्न वगैरे विचारले होतेस ना, त्याचा अर्थ काय होता? काय विचारत होतीस तू आणि कुठे होतीस तू? याची उत्तरं कोण देणार? आता मात्र हा विक्रम जो असतो तो मध्येच बोलायला लागतो काहीतरी, पण सरकार मात्र त्याला अडवते आणि ती सखीशी बोलत असते. सखी, मी तुला विचारते की हा पहिली फेरी कसा जिंकला? तू कुठे होतीस आणि हा तुझ्यापर्यंत कसा पोहोचला? तू जे काही 4 प्रश्न वगैरे दिले होते त्यांचा अर्थ काय होता? आता सखी तिला बोलते की अगं, मला असं वाटलं होतं की मी हे 4 प्रश्न दिल्यानंतर सगळ्यात आधी तुला या प्रश्नांची उत्तरं कळतील. तुला कळेल की मी कुठे होते, काय होते वगैरे. अगं, ज्या ठिकाणी माझी नाळ पुरलेली आहे ना, ते ठिकाण तर तुला आठवत असेल ना, तिथेच होते मी. तुला ही गोष्टसुद्धा माहीत नाही आहे का? त्यावर आता सरकार बोलते की अगं, ही तर आपल्या दोघींमधली गोष्ट झाली ना, पण ही गोष्ट ह्याला कशी कळली आणि हा कसा काय तुझ्यापर्यंत पोहोचला? तुझ्या त्या 4 प्रश्नांची उत्तरं कशी मिळवली याने? काय क्लू मिळाले होते याला वगैरे, असे प्रश्न आता सरकारला पडलेले असतात व ती सखीला विचारत असते. तर खरं तर सखी ही फार गोंधळलेली असते. आता खरं तर या विक्रमने फक्त आणि फक्त कान्हाला फॉलो केलेलं असतं, त्याला कुठलाही क्लू वगैरे मिळालेला नसतो किंवा काहीही नसतं. आणि तेवढ्यातच तेथे कान्हा येतो आणि बोलतो की मी सांगतो की या विक्रमला क्लू कसा मिळाला आणि तो तुमच्यापर्यंत कसा पोहोचला वगैरे, की तुम्हीच विचारा ना त्याला. आता मात्र सखी कान्हावरच भडकते व बोलते की
तू कुठे होतास इतका वेळ? आणि तुला तरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली का? तुला तरी उत्तरं शोधता आली का? काय करत होतास तू? कुठे होतास तू? वगैरे विचारत असते. त्यावर कान्हा बोलतो की मी कुठे होतो, काय करत होतो, हे सगळं आता थोड्या वेळासाठी बाजूला राहू द्यात. पण तुमचं असंच म्हणणं आहे ना की सर्वात आधी विकी पोहोचला आहे तुमच्याबरोबर, तर मग तुम्ही त्यालाच विचारा ना. तुम्ही जे काही 4 प्रश्न विचारले होते, त्यामध्ये त्याने त्याच्या शक्तीचा आणि युक्तीचा कसा वापर केला आहे वगैरे. तर आता खरं तर हा विकी पण या कान्हाच्या येण्याने फार घाबरलेला असतो, कारण आता त्याचं सगळं पितळ उघडं पडणार असतं. कान्हा मात्र फार चिडलेला असतो व विकीला विचारत असतो की सांग ना, त्या 4ही प्रश्नांची उत्तरं सांग. ते प्रश्न तरी आठवत आहेत का तुला? आणि तुला क्लू कसा मिळाला की सखी कुठे आहे ते सुद्धा सांग. आता मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कान्हा या विकीकडे नसतात. तर कान्हा सांगायला सुरुवात करतो की मी सांगतो ना, ह्याच्याकडे ह्या प्रश्नांची उत्तरं का नाही आहेत, कारण याने ते शोधलीच नाही आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मी शोधली आहेस. आणि हा फक्त आणि फक्त माझ्या मागावर तिथपर्यंत, त्या बागेपर्यंत पोहोचला जिथे सखी मॅडम होत्या, आणि तिथे त्याने त्याच्या पैशांचा वापर करून ते पैसे गुंडांना देऊन मला मारहाण करून मला बाजूला केलं आणि तो तुमच्या समोर आला वगैरे. आता विकीही फार चिडतो व बोलतो की या सगळ्याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे का वगैरे. तर परशुराम काकाही आता विकीची बाजू घेऊन बोलत असतो की काय पुरावा आहे तुझ्याकडे या सगळ्या गोष्टींचा. तर आता कान्हा सांगायला सुरुवात करतो की काय प्रश्न होते बेबी सरकारचे. पहिला प्रश्न हाच होता ना की जी कुठली जागा आहे की जिथे सर्व जण समान असतात म्हणून. तर अशा तर भरपूर जागा आहे, पण त्यातली बाग ही एक जागा आहे. आणि मी हेही सांगतो की यांनी फक्त वडिलांविषयीच मला ही जागा वगैरे कशी सापडली. तर जे सोन्याचं कॉईन दिलेलं होतं, बिस्किट दिलेलं होतं, त्यावरही त्यांनी एक सुविचार श्लोक लिहिलेला होता. आणि इथे सुद्धा खूप सारे वडिलांबद्दलचे सुविचार लिहिलेले आहेत. आणि मला नंतर समजलं की हे सगळं सखी मॅडमने मुद्दाम हे सुविचार लिहिण्याचा त्यांचा हट्ट होता वगैरे. आणि म्हणूनच मला समजलं की हा राऊंड जो आहे तो त्यांच्या बाबांच्या आठवणीमध्ये त्यांनी हा डिझाईन केलेला आहे. आणि दाभाडे काकूंशी बोलल्यानंतर मला समजलं की त्यांची नाळ एका बागेमध्ये पुरलेली आहे, जिथे लहानपणी त्यांचे वडील आणि त्या नेहमी जात असत. त्या बागेत त्यांच्या बाबांच्या खूप काही आठवणी वगैरे आहेत. आणि म्हणूनच मला त्या बागेत जाण्याचा मार्ग सापडला. आणि ते बागेपर्यंत मी जेव्हा पोहोचलो तेव्हा या विक्रमने मला फॉलो केलं. त्या गुंडांना याने काही पैसे देऊ केले आणि माझा पत्ता कट करत हा स्वतःच सखीसमोर गेला, जसं काय यानेच ते पहिला डाव जो आहे स्वयंवराचा तो जिंकला आहे वगैरे. हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर फक्त सखीच नाही तर तिथे उपस्थित असणारे सर्वच जण आता फार जास्त चकित झालेले असतात व चक्रावून गेलेले असतात. मात्र आता विक्रमही घाबरून गेलेला असतो. सरकारला मात्र खात्री पटलेली असते की विक्रम हा चिटिंग करूनच जिंकलेला आहे, नाहीतर हा स्वयंवराचा डाव वगैरे जिंकणं, इतकं डोकं लावणं याच्या इसके बस की बात नाही. व ती मनातच विचार करत असते की कान्हा हुशार तर आहे, हुशारी तर तू तुझी भरपूर वापरली आहेस. तर आता कान्हा विक्रमला बोलत असतो की तू ही अशी चिटिंग करणार आहेस का? म्हणजे ज्या मुलीबरोबर तुला आयुष्य काढायचं आहे तिच्यासमोर खरं बोलण्याची सुद्धा तुझी हिम्मत होत नाही आहे, आणि काय तर तू त्या मुलीशी लग्न करणार आहेस वगैरे. आता खरं तर हा विक्रमही फार चिडलेला असतो, कारण सर्वांसमोर आता कान्हामुळे त्याचा अपमान वगैरे होत असतो. आता सरकारही मात्र विकीवर चिडलेली असते आणि तिची हीच इच्छा असते की विकी लवकरात लवकर या स्पर्धेतून बाद व्हावा. पण विकी माघार न घेता आता कान्हाला विचारत असतो की तुझ्याकडे ठीक आहे, हे सगळं मी मान्य करतो की मी माझी युक्ती किंवा हे क्लू वगैरे जे आहे त्यासाठी काहीही वापरलेली नाही आहे, पण मी माझी युक्ती वापरूनच तुला फॉलो केलं आहे आणि तुला फॉलो करून तिथपर्यंत पोहोचलेलो आहे वगैरे.
तुझ्याकडे काय पुरावा आहे की माझ्या आधी तू तिथे पोहोचला होतास वगैरे. तर आता कान्हा जो असतो तो सखीला विचारतो की तुम्ही तुमच्या बाउन्सरला विचारा नक्की तिथे आधी कोण पोहोचलं होतं. तर ती बोलते की मी विचारलं होतं आणि त्यांच्या मते विकीच आधी तिथे पोहोचला होता वगैरे. आता तीही विकीची बाजू घेऊन बोलत असते. पण आता कान्हा जो असतो तो तिला सर्व काही स्पष्ट सांगून देतो की त्याने क्लू कसे शोधले, तो त्या बागेपर्यंत कसा पोहोचला वगैरे आणि तिथे पोहोचल्यानंतर विकीने कसे गुंडांना पैसे दिले आणि पैसे देऊन कसं कान्हाला त्यांनी मारहाण करून एका बाजूला टाकून दिलं आणि विकीच या सरकारसमोर आणि या सखीसमोर या फेरीचा विजेता म्हणून आला वगैरे. आणि आता मात्र या विकीमध्ये, या परशुराम काकामध्ये आणि कान्हामध्ये मात्र भांडण सुरू होतं. आता तर हा परशुराम काकाही विकीची बाजू घेऊन भांडत असतो. तर गौतम काका मात्र फार खुश असतो. गौतम काका आता टाळ्या वाजवतो कान्हासाठी व बोलतो की या पहिल्या फेरीचा विजेता मात्र कान्हाच आहे. आता सर्वांना टाळ्या वाजवताना पाहून खरं तर सरकारही टाळ्या वाजवायला आपोआपच तिचे हात वर होतात, पण ती स्वतःला थांबवते. तर सर्वच जण आता इकडे यांची बाचाबाची सुरू झालेली असते. तर कान्हा बोलत असतो की मीच खरं तर ही फेरी जिंकलेलो आहे. तर त्यातीलच एक जण म्हणजे तो अनिकेत, जो उर्मिला काकीने बोलावलेला असतो, तो बोलतो की हे सगळं, या सगळ्या गोष्टींचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे आणि कशावरून की तूच काही चीटिंग वगैरे केली नाही आहेस. बघ आम्ही जर हे स्वयंवर नाही जिंकलो ना तरी चालेल आम्हाला, पण हे असं चीटिंग वगैरे करून आम्ही दुसरं कोणालाही हे स्वयंवर जिंकून देणार नाही आहे वगैरे असं तो बोलत असतो. आणि आता मात्र इथे सर्वांमध्येच आता बाचाबाची सुरू होते आणि सगळेच जण आता एकमेकांशी भांडत असतात. तर विकी आता सगळ्यांना सांगत असतो की अरे मीच आधी पोहोचलो होतो वगैरे. तर कान्हा सांगत असतो की विकी कसा चिटर आहे. आणि आता सरकारही फार जास्त चिडलेली असते आणि ही शीना जी असते ती सर्वांना सांगते की प्लीज असं भांडणं करू नका, हे सगळं लाईव्ह दिसतंय. आता मात्र विकी जोरात ओरडतो व सगळ्यांना शांत करतो व सखीला बोलतो की सखी, मी आधी तुझी माफी मागतो, पण हा जे काही सांगतोय ते खरं आहे. मी कुठलाही क्लू वगैरे शोधून काढलेला नाही आहे. सगळे क्लू आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मात्र कान्हाने शोधलेली आहेत. मी फक्त आणि फक्त माझ्या युक्तीचा वापर करून त्याला फॉलो करत तिथपर्यंत गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी त्या गुंडांशी मारामारी केली आणि मग मी तुझ्यापर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजेच मी माझी शक्ती आणि युक्ती या दोन्ही गोष्टींचा वापर केलेला आहे. तर आता हे ऐकून सरकारही फार चक्रावते. तर कान्हा मात्र टाळ्या वाजवत त्याला बोलतो की वा, अरे थोडं तरी खोटं बोल की तुला ज्या मुलीशी लग्न करायचंय त्या मुलीला अजून किती फसवशील तू, किती खोटं बोलशील. तू एकाही प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही आहेस आणि मला फॉलो करणं ही काही तुझी युक्ती होती का. आणि तिथे गेल्यानंतर तू त्या गुंडांना पैसे दिलेस की जेणेकरून ते सखीला खोटं सांगतील की तिथे मी नाही तर तू पोहोचला होतास वगैरे. त्यामुळे या फेरीचा विजेता जो आहे तो मी आहे, तू नाही आहेस. त्यावर आता सरकारही कान्हाची बाजू घेत सखीला बोलते की सखी बस झालं, आता तू कान्हालाच या फेरीचा विजेता म्हणून घोषित कर. आणि तसंही विक्रमने चीटिंग केलेली आहे, त्यामुळे तो काही या फेरीचा विजेता नाही. तर आता या फेरीचा विजेता तर काही अजून घोषित झालेला नाही आहे, त्यामुळे उद्याचा एपिसोड पाहायला अजिबातही विसरू नका. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सरकार जी असते ती कान्हाला या विकी विरुद्ध सावध करत असते. तर हा विकी आणि परशुराम काका मात्र मस्त पार्टी करत असतात आणि हा विकी सांगत असतो की त्या कान्हाला कसं गुंडाळायचं मला बरोबर माहिती आहे. तर किरणही या कान्हाला आता विकीपासून सावध राहायला सांगत असतो. तर सखी जी असते ती तिच्या आईला आता सांगत असते की हा लपंडावाचा डाव मात्र फक्त एका दिवसापुरताच होता. उद्या मात्र जे काही होणार आहे ना ते सगळं काही समोरासमोर होणार आहे. पुढील डाव मात्र समोरासमोरच आहे. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.